पंढरपूर शहर हे तीर्थक्षेत्र या ठिकाणी वर्षभर आता भाविकांची लाखोनी गर्दी होऊ लागली आहे। यात्रा कालावधीत हीच संख्या 15-20 लाखाच्या पुढे जाते। एकीकडे कॉरिडॉरच्या नावाखाली शेकडो लोकांची घरं उद्ध्वस्त केली जाणार आहे, तर दुसरीकडे शहरातल्या 18 रस्त्यांचं म्हणजे टीपी प्लॅननुसार रुंदीकरण केलं जाणार आहे। म्हणजे शहरातले कॉरिडॉरसह जवळपास 20 ते 22 रस्त्यांवर पाडकाम होणार आहे। लोकांच्या खाजगी जागा वडिलोपार्जित ह्या रस्त्यांसाठी संपादित होणार आहेत। मग त्या लोकांची अशी भावना आहे की एकीकडे तुम्ही अतिक्रमणाला वाव देताय, अतिक्रमणाला पाठबळ देते राजकीय नेते, आणि आमची घरदारं रस्त्यासाठी जाणार आहेत आणि ह्या अतिक्रमणामुळे शहरात गर्दी दिसून येते आणि त्याचा फटका हा आता आम्हाला बसतो। याबाबत काय सांगता? याच्यामध्ये जसं सुरुवातीला मी सांगितलं की इथल्या प्रत्येक नागरिकाला हे माहिती आहे की स्वतःचं अतिक्रमण किती आहे। म्हणजे अगदी आता त्यातलं उघड सत्य असं आहे की आपण जर नियम पाळले असते नागरिक म्हणून, स्वतः नागरिकांनी जर काही नियम पाळले असते की आम्ही अतिक्रमण करणार नाही, तर कदाचित या शहरामध्ये रस्ता रुंदीकरणाची किंवा कॉरिडॉरची अंमलबजावणी करायची गरज सुद्धा पडली नसती। पण हे सर्वांना माहिती आहे की पूर्वी याच्या आधी जेव्हा रस्ता रुंदीकरण झालेले आहेत त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय हस्तक्षेप करून स्वतःच्या बगलबच्च्यांना वाचवणं, समोरच्या बाजूला त्या प्लॅनमध्ये बदल करणं किंवा रस्ते वळवणं करणं, रस्त्याची रुंदी कमी करणं, हे सगळे प्रकार झालेले आहेत। आणि हे काही आज नाही झालेलं, हे सातत्यानं या ठिकाणी करत आलेले आहेत। अगदी म्हणजे कालचं सुद्धा जो म्हणणं आहे ना की नगरपालिकेच्या काही नगरसेवकांचं किंवा अगदी नगराध्यक्षांचं किंवा पदाधिकाऱ्यांचं की आम्हाला का सांगितलं नाही, मुळामध्ये याच्यामध्ये यांना सांगण्याचा कायद्यानं संबंधच येत नाही। मुळामध्ये असा विषय की यांना स्वतःला कायदा माहीत असला पाहिजे की नगरपालिकेचे कायदे काय आहेत, आणि जर ते माहीत नसतील तर हे त्यांचं अज्ञान आहे। आणि तुम्ही म्हणताय ते 100% खरं आहे की इथं एकीकडे तुम्ही रस्ते मोठे करायसाठी रस्ता रुंदीकरण करताय, कॉरिडॉर आणताय, पण याच्या अनुषंगानं दुसरी एक बाब अशी घडते या ठिकाणी की हे सगळं होत असताना काय घडतंय आपल्या गावामध्ये, तर एकीकडे वारीच्या तोंडावरती अतिक्रमणं काढली जातात आणि ऐन टायमाला बाहेरून येणारे फेरीवाले मात्र त्या शहरातल्या रस्त्यांवरती कब्जा मिळवतात। याच्या संदर्भात शासन काय निर्णय घेणार आहे हे सुद्धा शासनानं आणि नगरपालिकेनं जाहीर केलं पाहिजे की ते बाहेरनं येऊन हातगाडे वगैरे जे येतात त्यांचं सुद्धा याच्या संदर्भात उपाययोजना केली पाहिजे। रस्ते हे वारीसाठी आणि वारीसाठीच नाही तर कायमस्वरूपी वाहतुकीसाठी कसे मोकळे राहतील हे पण पाहिलं पाहिजे, आणि नागरिकांचं जे छोटे व्यावसायिक आहेत त्यांचं कायदेशीर पुनर्वसन झालं पाहिजे। अतिक्रमणं दिसून येतात, तर यासाठी जो फेरीवाला ऍक्ट आहे किंवा पथविक्रेता अधिनियम आहे त्यांच्या समिती म्हणून एक समिती आहे आणि त्या समितीमध्ये शहर पोलीस निरीक्षक, नगराध्यक्ष अथवा इतर नगरपालिकेचे पदसिद्ध अधिकारी, शहरातील काही त्यांचे प्रतिनिधी पथविक्रेत्यांचे, काही शहरात तर पथविक्रेत्यांच्या निवडणुका सुद्धा होतात समितीच्या। ही जी समिती आहे किंवा हे जे पथविक्रेते आहेत यांना नगरपालिकेच्या माध्यमातून कर्ज वाटप करण्यात आलेलं आहे। होय, म्हणजे नगरपालिकेने यांना कायद्यातच तरतूद आहे तशी, पथविक्रेते म्हणून नगरपालिकेच्या माध्यमातून कर्ज दिलं गेलेलं आहे आणि आता ते अतिक्रमणाच्या नावाखाली पथविक्रेत्यांना देखील बाजूला काढलं जात आहे। याबाबत काय सांगा? आपल्या नगरपालिकेमध्ये मुळात याचा शोध घेतला पाहिजे की फेरीवाला अधिनियम उपविधी जी आहे त्याच्यानुसार ही समिती कार्यरत आहे का। जर ही समिती कार्यरत असेल तर आत्तापर्यंत त्या समितीनं शहरातल्या किती शासकीय जागांचा किंवा नगरपालिकेच्या मालकीच्या जागांचा सर्वे केला, त्या जागा उपलब्ध करून दिल्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांसाठी, ह्याचं बघितलं पाहिजे। कर्ज देण्याचा जो विषय आहे तो मला माहित नाही कर्ज आतापर्यंत शहरात कोणाला दिलंय का? नगरपालिकेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या योजनेतून ते कर्ज बँकेतून दिलं जातं। मग जर कर्ज दिलं असेल तर त्यांच्या कायदेशीर पुनर्वसनाची जबाबदारी सुद्धा नगरपालिकेचीच आहे, जी 2009च्या फेरीवाला अधिनियमामध्ये स्पष्टरित्या अंतर्भूत आहे। हे सगळं स्पष्ट लिहिलेलं आहे। तुम्ही म्हणता तशा पद्धतीची समिती आहे, त्या समितीच्या किती मिटिंगा झाल्या, त्याच्यामध्ये या फेरीवालातले स्थिर आणि फिरते फेरीवाल्यातले कोण प्रतिनिधी त्याच्यामध्ये आहेत, महिला प्रतिनिधी घ्यायचे आहेत, हे सगळ्याबाबत हिथं फार अन्नभिन्नता आहे की म्हणजे त्याच्यामध्ये अज्ञान दिसून येतंय किंवा नगरपालिकेला या संदर्भात काम करायचं नाही असं स्पष्टता दिसून येतं।